सर्कल हा जो टॉपिक आहे 9th जॉमेट्री मध्ये आणि 10th मध्ये पण खूप इम्पॉर्टंट. आता 9th जॉमेट्री मध्ये जो सर्कल हा टॉपिक आहे तो सोपा आहे. 10th ला तिसरा टॉपिक आहे सर्कल. तसं हा टॉपिक 10th मध्ये थोडी डिफिकल्टी लेवल हायर. 9th मध्ये तुम्ही यापूर्वी जे शिकलाय ते सगळं रिपिटेशन आहे. त्यामुळे 9th ला या टॉपिक मध्ये तेवढं काय अवघड वाटत नाही. तर अगदी बेसिक कन्सेप्ट आहेत पहिल्यांदा. तर पहिल्यांदा इथं कॉर्डचं नाव राईट करायला सांगितलं. ही फिगर ऑब्झर्व करायची आहे आणि याच्यात कॉर्ड कोणती आहे, या फिगर मध्ये कोणती कॉर्ड आहे, कोणती कॉर्ड आहे, बीसी. सीडी ही कॉर्ड येते का? यस, सीडी सुद्धा कॉर्ड आहे. कॉर्ड कशाला म्हणायचं आपण, कॉर्ड कशाला म्हणायचं, लाईन सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉइंट्स ऑन सर्कल. चला, कॉर्ड कशाला म्हणायचं, लाईन सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉइंट्स ऑन सर्कल. सर्कल वरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारा जो लाईन सेगमेंट आहे त्याला आपण काय म्हणणार, कॉर्ड. तुमचं जरा बंद करा, मगापासून सारखं चाललंय. लाईन सेगमेंट जो सर्कल वरचे एनी टू पॉइंट्स जॉईन करतो त्यालाच आपण कॉर्ड म्हणतो. आणि लार्जेस्ट कॉर्ड असते डायमीटर. डायमीटर ही कॉर्ड आहे का, तर हो, डायमीटर ही सुद्धा कॉर्डच आहे. सर्कलला किती कॉर्ड आपण काढू शकतो, इनफायनाइट कॉर्ड काढू शकतो. जास्तीत जास्त किती लांबीची कॉर्ड काढू शकतो, डायमीटर एवढ्या. डायमीटर पेक्षा जास्ती लांबीची कॉर्ड आपण सर्कल मध्ये ड्रॉ करू शकत नाही. तर सेगमेंट पीए हे काय आहे, रेडियस. रेडियस म्हणजे काय असतं, एक कॉन्स्टंट जो पॉइंट आहे त्या पॉइंट पासून सर्कल वरच्या एनी पॉइंट पर्यंत हे कॉन्स्टंट डिस्टन्स असतं. आता हे जे डिस्टन्स आहे हे कॉन्स्टंटच असतं, पुन्हा एकदा लक्षात घ्या. आणि रेडियसच्या डबल डायमीटर असतो. तर याच्यामध्ये पीए ला आपण काय राईट करणार, रेडियस राईट करणार. त्यानंतर डायमीटर कोणतं आहे, सेगमेंट सीडी. चला, रेडियस काय आहे हे पुन्हा एकदा विचारलेले. पीए लिहू शकता, पीसी लिहू शकता, पीडी लिहू शकता. अशा इनफायनाइट रेडियस तुम्हाला ड्रॉ करता येतील, पण सगळ्याची लेंथ ही समानच आहे. कोणत्या रेडियस आहे, पीए, पीसी, पीडी. बीसी घेता येईल का, नाही, अजिबात नाही. सेंटर कोणतं आहे, पी. हा, सेंट्रल अँगल. तर दोन रॅडींच्या, ऐका, दोन रॅडी जिथं एकमेकींना छेदतात, ज्या सेंटरला एकत्र आलेले असतात, तिथं केलेला जो सेंट्रल अँगल आहे तो आहे अँगल सीपीए. 8वी मध्ये तुम्हाला झालेला आहे. अँगल सीपीए हा सेंट्रल अँगल आहे. अजून कोणता आहे रे, एपीडी हा सुद्धा सेंट्रल अँगलच आहे. पीसी नाही, पीसीबी हा सेंट्रल अँगल नाही. पीसीबी कसला अँगल आहे, इन्स्क्राइब्ड अँगल आहे. कसला आहे, इन्स्क्राइब्ड. पीसीबी हा सेंट्रल अँगल नाही. सेंट्रल अँगल म्हणजे केंद्रबिंदूच्या जवळ दोन त्रिज्यांच्या एकत्रीकरणातून तयार होतो. चला, सीपीए ला काय म्हणायचं असं विचारलंय त्यांनी, सेंट्रल अँगल. आता काही जणांच्या मनात आलं असेल बीसीडी किंवा बीसीपी हा नवीनच प्रकार सांगितलाय. तर हा जो अँगल आहे हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. इन्स्क्राइब्ड अँगलचा जो व्हर्टेक्स असतो तो व्हर्टेक्स सेंटरवर, तो सर्कलवर असतो.
इन्स्क्राइब्ड अँगलचं खास असं वैशिष्ट्य आहे, त्याचा व्हर्टेक्स सर्कलवर असतो आणि त्यालाच आपण इन्स्क्राइब्ड म्हणतो. सध्या इथे इन्स्क्राइब्ड वगैरे काही नाही. चला, सर्कलची डेफिनेशन आहे द सेट ऑफ पॉइंट्स इन अ प्लेन. द सेट ऑफ पॉइंट्स इन अ प्लेन which are equidistant from fixed point in a plane. ऐका, the set of points which are equidistant. Equidistant म्हणजे काय? समदूर from a fixed point. सर्कलच्या सेंटर पासून समान अंतरावर असणाऱ्या पॉइंटचा समुदाय, लोकस, त्यालाच या ठिकाणी आपण काय म्हणतो? सर्कल. चला, पहिली डेफिनेशन दिलेली सर्कलची. द सेट ऑफ पॉइंट्स इन अ प्लेन which are equidistant from a fixed point in the plane is called circle. सर्कलची डेफिनेशन म्हणजे जो फिक्स्ड पॉइंट म्हणजे सेंटर आहे, सेंटर पासून फिक्स्ड अंतरावर, समान अंतरावर असणारा प्लेन मधले त्यांचा समुदाय, त्यांचा लोकस, बिंदुपथ म्हणजेच या ठिकाणी सर्कल आहे. फिक्स्ड पॉइंटला सेंटर म्हणायचंय. चला, हा फिक्स्ड पॉइंट म्हणजे सेंटर आहे. द सेगमेंट जॉइनिंग सेंटर ऑफ द सर्कल अँड पॉइंट ऑन द सर्कल. चला, रेडियसची डेफिनेशन दिली. सेंटर ऑफ द सर्कल, सेंटर आणि वर्तुळावरचा कोणताही बिंदू यांना जोडणारा लाईन सेगमेंट म्हणजे रेडियस. रेडियस कशाला म्हटलेले? रेडियस कशाला म्हटलंय? सेंटर आणि सर्कल वरचा एनी पॉइंट यांना जोडणारा लाईन सेगमेंट म्हणजे काय? रेडियस. रेडियस आणि डायमीटर यांच्यातलं रिलेशन चौथीतली पोरं सांगतील. रेडियसच्या डबल डायमीटर आहे आणि डायमीटरच्या हा यस, एवढंच लक्षात ठेवायचं. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट ऑन द सर्कल फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड, हे सुद्धा रेडियस आहे का? डिस्टन्स ऑफ अ पॉइंट ऑन द सर्कल, वर्तुळावरचा बिंदू आणि सेंटर यांच्यातलं अंतर म्हणजे पण रेडियस. वाक्यरचना फक्त बदलली. रेडियस कशाला म्हणायचं एवढंच लक्षात ठेवा. सेंटर आणि वर्तुळावरचा एनी पॉइंट यांच्यातलं डिस्टन्स म्हणजे काय आहे? सेंटर आहे. यांच्यातलं अंतर म्हणजे काय आहे? रेडियस आहे. चला, त्यानंतर द लाईन सेगमेंट जॉइनिंग एनी टू पॉइंट्स, इथे डेफिनेशन दिली बघा कॉर्डची. द लाईन सेगमेंट जॉइनिंग एनी टू पॉइंट्स ऑन सर्कल, सर्कल वरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारा लाईन सेगमेंट म्हणजे कॉर्ड. कॉर्ड पासिंग थ्रू सेंटर, सेंटर मधून जाणारी कॉर्ड म्हणजे कोण आहे? डायमीटर. सेंटर मधून जाणारी कॉर्ड म्हणजे कोण आहे? डायमीटर. आणि डायमीटर इज द लार्जेस्ट कॉर्ड. 6वी 7वीला पण हेच झालंय, 5वीला पण हेच झालंय. डायमीटर ही लार्जेस्ट कॉर्ड आहे. बर, ह्या ज्या टर्म आहेत सगळ्या ओल्ड टर्म आहेत, त्यामुळे मला वाटतं की काही रिपीटची गरज नाही. तरी पण कुठल्या टर्म मध्ये अडचण असेल तर डिस्कस करूया. बोला, कोणती टर्म तुम्हाला आता सांगावी लागते? डायमीटर कशाला म्हणायचे? कॉर्ड पासिंग थ्रू सेंटर ऑफ सर्कल. लार्जेस्ट कॉर्ड डायमीटर. कॉर्ड कशाला म्हणायचं? सेगमेंट जॉइनिंग एनी टू पॉइंट्स ऑन सर्कल. आता अनेक जण त्याला चॉर्ड म्हणतात. हा, त्याच उच्चार काही ठिकाणी एक लक्षात घ्या, सी चा उच्चार च होतो, नाही असं नाही, पण इथं जसं उच्चार प्रोनाउन्सिएशन आहे तसंच करा. कॉर्ड आहे. काय अजून काय पण करतील असो. त्यानंतर सेंटर, रेडियस, डायमीटर, कॉर्ड यांच्या डेफिनेशन आहे. एकदा दोनदा रिडिंग केलं तरी ह्या टर्मचं मिनिंग कळतंय. बस, त्यानंतर कॉन्ग्रुएंट सर्कल खाली मिनिंग दिलंय. कॉन्ग्रुएंट सर्कल कशाला म्हणायचं? सेम रेडी.
समान त्रिज्या असणारी जी वर्तुळ आहेत त्यांना आपण कॉन्ग्रुएंट सर्कल्स म्हणतो. ज्या सर्कलच्या त्रिज्या समान आहे त्यांना म्हणायचं कॉन्ग्रुएंट सर्कल्स. कॉन्सेंट्रिक सर्कल्स सेम सेंटर बट डिफरंट रेडियस. आता याच्यामध्ये यांचं सेंटर तेच आहे, परंतु एक लक्षात घ्या, रेडियस वेगवेगळे. आता ह्याची रेडियस वेगळे, याची रेडियस वेगळे, याची रेडियस वेगळे. तर ही सर्कल्स आहेत एक केंद्रीय वर्तुळे, कॉन्सेंट्रिक सर्कल्स. एक केंद्रीय वर्तुळे, कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणजे सेम सेंटर डिफरंट रेडी. सेम सेंटर डिफरंट रेडी. चला, कॉन्ग्रुएंट सर्कल मध्ये काय म्हटलंय? सेम रेडी. सेंटर कशा असणार? डिफरंट असणार. आता कॉन्सेंट्रिक मध्ये मात्र सेंटर सेम आलं, रेडी मात्र डिफरंट आल्या. किती कॉन्सेंट्रिक काढू शकता? किती पण, त्यांचा सेंटर सेम पाहिजे. आता सर्कल्स इंटरसेक्टिंग. आता हे सर्कल्स आहेत एक्सटर्नली टचिंग आहेत, हे इंटरनली टचिंग आहेत. त्यांच्यामध्ये सेंटर वेगळे आहेत, रॅडी वेगळे आहेत, एक पॉइंट फक्त टचिंग पॉइंट कॉमन आहे. याला काय म्हणायला सांगितलं तुम्हाला? काय म्हणायला सांगितलं? एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. तर ही आहे बाह्य स्पर्शी वर्तुळे आणि त्याच्या शेजारी आहे त्यांना काय म्हणता येईल आपल्याला? इंटरनली टचिंग सर्कल्स. एक्सटर्नली एकमेकांना बाह्य भागात एका पॉइंट मध्ये टच करतात. तर जी इंटरनली आहे हे इंटरनल आतमध्ये एका पॉइंट मध्ये. तर पुन्हा एकदा लक्षात घ्या, इंटरनली टचिंग सर्कल्स. बरं, आता मला याच्यामध्ये हे तुम्हाला विचारायचं आहे, मी इथं फिगरच्या साहाय्याने दाखवतोय डिस्टन्स बिटवीन सेंटर. चला, डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ एक्सटर्नली टचिंग सर्कल. बोला, डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. इंटरनलीचं पण विचारणार आहे. चला, इथं एक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचं आहे. एक्सटर्नली टचिंग सर्कलच्या सेंटर मधलं डिस्टन्स आणि इंटरनली टचिंग सर्कलच्या सेंटर मधलं डिस्टन्स. चला, कॅन यू कन्क्लूड एनी फ्रॉम द फिगर? जी बाह्यस्पर्शी वर्तुळे आहेत एकमेकांना एका बाह्य बिंदूमध्ये त्यांनी टच केलंय, त्या वर्तुळांचे सेंटर सेपरेट आहेत का सेम आहेत? सेपरेट डिफरंट सेंटर आहे. त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स तुम्ही कसं काढणार? त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स तुम्ही कसं काढणार? रॅडी काय? सम ऑफ देअर रॅडी. चला, पहिला इथं पॉइंट खूप महत्वाचा पॉइंट आला, डिस्टन्स बिटवीन. बोला, डिस्टन्स बिटवीन एक्सटर्नली टचिंग सर्कल्स इज इक्वल टू सम ऑफ रॅडी आणि इंटरनली टचिंग सर्कल्स डिफरन्स बिटवीन देअर रॅडी. हे दोन पॉइंट खूप लक्षात ठेवा. काय सांगितलं? डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ इंटरनली टचिंग सर्कल्स डिफरन्स बिटवीन देअर रॅडी आणि डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ एक्सटर्नली टचिंग सर्कल्स सम ऑफ देअर रॅडी. चला, परत एकदा पॉइंट हाच रिपीट करायचा, डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ एक्सटर्नली टचिंग सर्कल्स सम ऑफ रॅडी. डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ इंटरनली टचिंग सर्कल्स डिफरन्स बिटवीन देअर रॅडी. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, पुढच्या वर्षी तर एक 2-3 गणित आहे त्याच्यावर. चला, परत एकदा लास्ट टाइम तो पॉइंट रिपीट करतोय, डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ एक्सटर्नली टचिंग सर्कल इज इक्वल टू आणि डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ इंटरनली टचिंग सर्कल डिफरन्स बिटवीन देअर रॅडी.
टचिंग सर्कल्स हे किती पॉइंट मध्ये एकमेकांना टच करतात, तर 1 and only 1. ज्या पॉइंट मध्ये टच करतात त्यांना म्हणायचं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. काय बोलायचं? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता याच्या अगोदर केल्यानंतर तुम्ही शिकले एका पॉइंट मध्ये सर्कलला टच करणाऱ्या फिगरला काय म्हणतो आपण? याच्या अगोदर तुम्हाला झालेले जी लाईन सर्कलला एका पॉइंट मध्ये टच करते तिला एक नाव आहे स्पेशल. कॉर्ड ही सर्कलला मगापासून आपण 2 वेळेला 3 वेळेला शिकलोय 2 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट. मी इंटरसेक्ट नाही म्हणत. आणि कॉर्ड ही सर्कलला 2 पॉइंट मध्ये 2 पॉइंट जोडणारा सेगमेंट आहे कॉर्ड. आपल्याला हेही आठवलं पाहिजे. बोला. जी लाईन सर्कलला 1 and only 1 पॉइंट मध्ये टच करते त्या लाईनला म्हणायचं आहे टँजंट. काय म्हणायचं? टँजंट, स्पर्शिका. हा इथं नाही दिलं पण ते आलंच पाहिजे. चला, टँजंट सर्कलला किती पॉइंट मध्ये टच करते? ओनली 1. आता याच्यामध्ये 2 सर्कल एकमेकांना इंटरसेक्ट करतायत. बरं, इंटरसेक्शन करताना ते किती पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात? 2. टचिंग सर्कल किती पॉइंट मध्ये टच करतात? 1. एका पॉइंट मध्ये. पण इंटरसेक्टिंग वाले 2 पॉइंट मध्ये. तुम्हाला इंटरनली टचिंग सर्कल्स एकमेकांना किती बिंदूत स्पर्श करतात? 1. एक्सटर्नली टचिंग 1. पण इंटरसेक्टिंग सर्कल्स 2 पॉइंट मध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करतात. बर, आता याच्यात रॅडीचा काय विषय नाही. फक्त कॉन्ग्रुएंट सर्कलला सेम रॅडी, कॉन्सेंट्रिक सर्कलला सेम सेंटर, डिफरंट. बर, आता याच्यामध्ये एक्सटर्नली आणि इंटरनली टचिंग सर्कल्स हे टचिंग सर्कलचे 2 टाइप आहेत. एक्सटर्नली टचिंग सर्कल बाबत काय सांगितलं? सेंटर्स बिटवीन, बोला, सेंटर्स बिटवीन एक्सटर्नली टचिंग सर्कल्स इज इक्वल टू सम ऑफ द रेडी आणि सेंटर्स बिटवीन एक्सटर्नली इंटरनली करा, इंटरनली टचिंग सर्कल इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन देअर रेडी. आता कुणाला याच्यामध्ये काय अडचण असेल तर विचारा आणि त्यानंतरच आपण पुढे जाऊया. यानंतर अत्यंत महत्वाचा आणि सगळ्यात सोपा थेरम आहे. अगदी पहिल्या टॉपिक मध्ये सुद्धा अपोजिट अँगल थेरम होता, तो पण एवढा सोपा नव्हता, तेवढा सोपा आहे. काय आहे थेरम? परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. ऐका, perpendicular drawn from center of circle on chord bisects the chord. सेंटर मधून कॉर्ड वर काढलेला परपेंडिक्युलर कॉर्डला बायसेक्ट करतो. बाय 2 समान भाग करणे. बायसेक्ट करणं म्हणजे 2 समान भाग करणे आणि इंटरसेक्ट करणं म्हणजे नुसतं छेद. आता हा 2 समान भाग करतो असं दाखवले. बर, यामध्ये काय दिलं आता गिव्हन मध्ये? गिव्हन मध्ये म्हटलं की AB ही कॉर्ड आहे आणि AB या कॉर्ड वर डिस्टन्स म्हटलं परपेंडिक्युलर डिस्टन्स, हा परपेंडिक्युलर काढला लगेच. परपेंडिक्युलर दाखवलं इथं. आणि हा काय करतो म्हणून दाखवायचंय त्यांना? बायसेक्ट करतो. तर बायसेक्ट म्हणजे काय दाखवायचंय? AP इज इक्वल टू BP. हे जे 2 ट्रायंगल आहेत हे 2 ट्रायंगल इथं कॉन्ग्रुएंट दाखवायचे. कोणते 2 ट्रायंगल आहेत? तर OPA आणि OPB. बर, 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी हायपोटेन्यूस साइड टेस्ट यूज करा. हायपोटेन्यूस साइड टेस्ट यूज केली. OA इज इक्वल टू OB म्हणलं तर OA इज इक्वल टू OB हे का? तर हायपोटेन्यूस आहेत आणि हायपोटेन्यूस ह्या काय आहेत? रेडी आहेत.
चला, हायपोटेनियस साईड टेस्ट मध्ये किती घटक लागतात? 2च. दुसरं काय करायचं? ओपी घ्यायचं, कॉमन घ्यायचं. पुन्हा एकदा लक्षात घ्या, 2 ट्रायंगल मध्ये पहिल्या स्टेजला काय घेतलं आपण? हायपोटेनियस ओए, कॉन्ग्रुएंट हायपोटेनियस ओबी, त्यानंतर साइड ओपी, कॉन्ग्रुएंट साइड ओपी. 2 ट्रायंगल हायपोटेनियस साइड टेस्टनं कॉन्ग्रुएंट दाखवले. फक्त याच्या आत कसं होतं, त्यांनी 90 पण ह्यातच लिहिलंय, चालतं. कोणता 90 आहे? OPA कॉन्ग्रुएंट OPB वर लिहिलं तरी चालतंय. बरं, 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले की संपलंच की. AP इज इक्वल टू PB, म्हणजे एवढा सोपा थेरम आहे. चला, थोडस आता रिवाइज जरी केलं तरी चालू शकतंय. आपल्या थेरमचं नाव काय? परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल बायसेक्ट्स द कॉर्ड. सेंटर मधून जो परपेंडिक्युलर टाकला जातो कॉर्डवर, तो कॉर्डला बायसेक्ट करतो. आता त्याचा जो कॉन्व्हर्स आहे तो थोडासा आहे अवघड, पण मेन थेरमच परीक्षेला जास्त वेळा विचारला जातो आणि तोच खूप इम्पॉर्टंट आहे. हा, चला परत एकदा आपण तोच थेरम रिवाइज करू. चला, याच्यात पहिल्या स्टेजला हे कॉर्ड घेऊया, कॉर्डवर सेंटर मधून हा परपेंडिक्युलर टाकू. चला, त्यानंतर आता हे हायपोटेनियस काढून घ्यायचे. नावं काय कोणतीही देऊ शकता, नावाचा फार मोठा विषय नाही. ओ हा सेंटर आहे, AB ही कॉर्ड आहे. तुम्हाला या ठिकाणी टू प्रो काय आहे? पाठीमागं किंवा खाली पुस्तकात बघू नका. टू प्रो काय आहे? काय आहे? AP कॉन्ग्रुएंट PB. चला, त्यासाठी कोणते 2 ट्रायंगल घेतले? हा, काय लिहिलं त्याच्यामध्ये? वर लिहिलं तरी चालतं. इन राईट अँगल्ड ट्रायंगल. कोणते? OPA and चला, हे 2 काटकोन त्रिकोण का आहे, तर त्याचं स्पष्टीकरण सुद्धा आपण इथं लिहू शकतो. सेगमेंट OP परपेंडिक्युलर कॉर्ड AB. OP हे AB ला परपेंडिक्युलर आहे आणि याच्यावरूनच आपल्याला OPA किंवा OPB हे दोन्ही पण 90 आहे. चला, याच्यात काय राईट करायचं? हायपोटेनियस लिहा, हायपोटेनियस OA कॉन्ग्रुएंट हायपोटेनियस OB. रिझन काय देणार? रेडियस ऑफ सेम सर्कल. एकाच वर्तुळाच्या ह्या रेडी आहे. चला, आणखीन एक रिझन आपल्याला पॉइंट घ्यावा लागेल. हा, सेगमेंट OP कॉन्ग्रुएंट सेगमेंट OP कॉमन साइड आहे आणि देयरफॉर ट्रायंगल OPA कॉन्ग्रुएंट ट्रायंगल OPB हायपोटेनियस साइड टेस्ट. आणि त्याच्यावरून फक्त काय करायचं? AP इज इक्वल टू PB. सेगमेंट AP कॉन्ग्रुएंट सेगमेंट PB. काय रिझन देणार? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. एकरूप त्रिकोणाच्या या करस्पॉन्डिंग साइड. बरं, आता कॉन्व्हर्स मध्ये याच्या उलट आहे ना. आधी मिड पॉइंट दिले. AB या कॉर्डचा कोणता मिड पॉइंट आहे म्हणलंय? P हा मिड पॉइंट आहे. आणि मिड पॉइंट आणि सेंटर यांना जोडणारी रेषा परपेंडिक्युलर आहे असं दाखवायचंय बघा. द लाईन सेगमेंट जॉइनिंग सेंटर ऑफ सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड. ती कॉर्डला परपेंडिक्युलर आहे. ऐका, आता याच्यामध्ये स्टेटमेंट पुन्हा एकदा रीड करा. द सेगमेंट जॉइनिंग
center of circle and the midpoint of chord is perpendicular to chord. गिवन मध्ये लिहिताना काय लिहिणार? AB ही chord आहे, O हा सेंटर आहे आणि AB chordचा P मिड पॉइंट आहे. बर, आता याच्यात AP इज इक्वल टू PB दिलेलंच असणार आहे. पाठीमागच्या थेरम मध्ये AP इज इक्वल टू PB दाखवायचं होतं. याच्यात AP इज इक्वल टू PB दिलंय. त्याच्या गिवन मध्ये परपेंडिक्युलर होतं, याच्या गिवन मध्ये मात्र परपेंडिक्युलर दाखवायचे. गिवनचं टोप रोला गेलं, टोप रो गिवनला आलं. आता इथं पुन्हा एकदा तेच ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे, उलट सोप आहे. बर, हे ट्रायंगल कॉन्ग्रुएंट कोणते दाखवायचे? तेच OPA OPB. बर, आता याच्यामध्ये राईट अँगल ट्रायंगल म्हणायचं नाही, कारण ते तर दाखवायचंय. हा, तर त्याच्यामध्ये OA इज इक्वल टू OB एकाच वर्तुळाच्या रेडिएत. त्यानंतर OP इज इक्वल टू OP कॉमन आहे आणि हे AP इज इक्वल टू BP तर दिलेच. AP इज इक्वल टू BP दिले आणि त्याच्यावरून AOP आणि POP हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले. आता दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले. पाठीमागच्या याच्यात आपण काय घेतल्या होत्या? साइड घेतल्या होत्या. त्याविषयी काय अँगल घ्यायचे, कारण तुम्हाला फक्त परपेंडिक्युलर दाखवायचंय. कोणता अँगल घ्यायचा? OPA आणि OPB. हे दोन अँगल कसे दाखवायचे? कॉन्ग्रुएंट दाखवायचे. पण ते अँगल्स इन लिनियर पेअर आहेत, म्हणजे त्यांची सम 180 आहे आणि दोघांचं मिळून 180 असल्यावर एकाचं किती येणार? 90. आणि 90 आलं याचाच अर्थ काय झाला? ते परपेंडिक्युलर आहे. चला, थोडस हाच जो थेरम आहे हा पुन्हा आपण रिपीट करू. थेरम मध्ये आपल्या काय दिलेले? थेरम मध्ये काय दिलंय? लाईन सेगमेंट जॉईनिंग. बोला. मिड पॉइंट अँड सेंटर ऑफ सर्कल. तर मिड पॉइंट ऑफ कॉर्ड, आता ही कॉर्ड घेतली आणि सेंटर ऑफ सर्कल यांना जोडणारा लाईन सेगमेंट. आता याच्यामध्ये O हा सेंटर आहे, AB ही कॉर्ड आहे, P हा मिड पॉइंट ऑलरेडी दिले. मग आपण काय केलं? हे जोडून घेतलं. आता याच्या गिव्हन मध्ये काय लिहिणार सांगा? गिव्हन मध्ये यस, AB इज इक्वल टू BP इन सर्कल विथ सेंटर O. इन सर्कल विथ सेंटर O. O सेंटर असणाऱ्या सर्कल मध्ये AP इज इक्वल टू PB आहे. तर AB इज सेगमेंट AB ही कॉर्ड आहे, बाकीच काय लिहायची गरज नाही. P इज मिड पॉइंट. वाक्यरचना कशीही करा, P मिड पॉइंट आहे म्हणा, किंवा AP इज इक्वल टू PB कसंही म्हणा, त्याला काय अडचण नाही. हे शॉर्ट मध्ये आपण कसं म्हणू शकतो म्हणून सांगितलं. AP इज इक्वल टू PB. चला, टू प्रूव्ह काय आहे? OP परपेंडिक्युलर कॉर्ड AB. OP हे AB ला परपेंडिक्युलर आहे. चला, दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे प्रूफ देताना. चला, इन ट्रायंगल कोणते? OPA and OPB. आता या दोन ट्रायंगल मध्ये हायपोटेन्यूस म्हणायचं का? नाही. काय म्हणणार? OA कॉन्ग्रुएंट OB. काय रिझन? आणि हेच आलं पाहिजे. पुस्तकात फक्त बघू नका, पण पुस्तकात बघितलं की काय उपयोग नाही. रेडियो ऑफ सेम सर्कल पुढं सेगमेंट OP कॉन्ग्रुएंट OPच कॉमन आहे.
segment AP congruent segment BP, reason given, yes. And therefore triangle OAP नाव कसं लिहा, ह्या पहिल्या नावाप्रमाणे दुसरं आलं पाहिजे. ओ घेतलं की OBP. कोणती टेस्ट? SSS कॉन्ग्रुएन्सी टेस्ट न हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आले. बरं आता काय घ्यायचं यानंतर? CACT अँगल घ्यायचे. कोणते अँगल? अँगल OPA congruent angle OPB corresponding angles of congruent triangle. But या दोघांचे मिळून OPA प्लस OPB दोघांचं मिळून आहे 180 angles in linear pair. आता संपून टाकलं तरी चालते. Therefore दोघांचे मिळून 180 आहे म्हणजेच प्रत्येकाचं 90. अँगल OPA म्हणजेच अँगल OPB 180 divided by 2 is equal to 90. आणि हे 90 म्हणजेच सेगमेंट OP परपेंडिक्युलर chord AB. आपला थेरम काय होता? लाइन सेगमेंट जॉइनिंग midpoint of chord and center of circle perpendicular to chord. पहिला जो थेरम होता त्याचाच हा कॉन्व्हर्स आहे. पहिल्यात खूप छोटा आहे. दुसऱ्यात पण तसंच दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे, फक्त थोडंसं ऍड करायचंय. करस्पॉन्डिंग एंगल्स आणि ते करस्पॉन्डिंग एंगल पाठीमागं आर्या तास चालू झाल्यापासून तुमच्या तिघींची बडबड खूप आहे. नसेल तर दप्तर घ्या आणि बाहेर जावा दोघी पण. मी बोलायला सांगितलंय का? तास चालू झाल्यापासून त्यांची बडबड आहे दोघींची. तर दोन ट्रायंगल SSS न कॉन्ग्रुएंट दाखवायचे. OPA आणि OPB हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. बट दे आर अँगल्स इन लिनियर पेअर. दोघांचं 180 आहे आणि म्हणून प्रत्येकाचं 90. बरं याच्यात काय अडचण वाटते का? बघा कंपल्सरी डायरेक्टली तुम्हाला हे थेरम लिहिता यायला पाहिजे आणि एवढं लक्ष दिलं पाहिजे, गरजेचंच आहे ते. आता याच्यात काय दिलंय बघा, रेडियस ऑफ सर्कल 20 सेंटीमीटर. ही रेडियस किती आहे? 20 सेंटीमीटर. कॉर्डचं सर्कल पासूनचं डिस्टन्स आहे 12. बरं विचारलंय काय? लेंथ ऑफ कॉर्ड. कसं काढणार? 7वीला झालेत गणित ही. पीडी काढणार पायथागोरसनं. बर पायथागोरसनं पीडी काढण्यासाठी तुम्हाला एक लक्षात घ्या, आधी पायथागोरस यूज केला. इथं पीडी आलं 16 आलं, कारण 20 चा वर्ग 400 वजा. आता ट्रिपलेट वगैरे ते तोंडी स्कॉलरशिपला वगैरे ठीक होतं, इथं नाही. तर 400च्या वर्गातून 144 गेलं, 20च्या वर्गातून 12चा वर्ग वजा झाला, हे 256 आलं. जेव्हा सीपी 256 येतं, पीडी सीपी आणि पीडी 16 येतं, वर्गमूळ काढल्यावर त्यावेळेला सीडी घेताना दोघांची ऍडिशनच होणार आहे. या एक्झाम्पल मध्ये सुरुवातीला काय घेतलं तर ओडी ही रेडियस या ठिकाणी 20 घेतली. डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर ओ हे 12 घेतलं. सीपी इज इक्वल टू पीडी सुरुवातीलाच दाखवलं, त्याला कारण दिलं परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर. परत पायथागोरस वापरला OPD मध्ये आणि पीडी काढलं, पण पीडी जेवढं आहे तेवढं सीपी येणार आणि त्याच्यावरून हे कॉर्ड सीडी. दुसरं गणित लक्षात येतंय का? सॉल्व्ड मधलं रेडियस दिले 20, कॉर्डचं डिस्टन्स आहे 12. बर 12, 16, 20 हे ट्रिपलेटच आहे,
त्यामुळं इथं डायरेक्ट हे 16 PD कळतं, पण आपल्याला सगळी प्रोसेस करावी लागणार आहे. A to Z. बर, हे सगळं लिहायचं आहे का? यस. आता याच्यामध्ये इथं पहिलं एक एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पल मध्ये आता उलटा प्रश्न असणार, पहिल्या थेरमवरचा पहिला प्रश्न असेल कदाचित. पहा, रेडियस ऑफ सर्कल त्यांनी दिलेले 5 सेंटीमीटर, कॉर्डची लेंथ दिलेले आणि सेंटर पासूनच कॉर्डचं डिस्टन्स काढायचंय. रेडियस 5 सेंटीमीटर आहे, लेंथ ऑफ कॉर्ड 8 आहे. 8 आहे म्हणले की हे 4 सेंटीमीटर येणार. चला, पहिल्यांदा नियम लिहिला, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल बायसेक्ट्स द कॉर्ड. कॉर्डला बायसेक्ट करते, त्यामुळे 8चे काय झाले, 4 4 हे 2 समान तुकडे झाले. परत या ठिकाणी हे 5 सेंटीमीटर रेडियस घेतली, पायथागोरस यूज केला. पायथागोरस मध्ये काय येणार, ओक्यू स्क्वेअर इज इक्वल टू ओएम स्क्वेअर प्लस एमक्यू स्क्वेअर. 3 4 5 न हे ओएम किती येणार, 3 येणार. आणि तुम्हाला शोधायचं तेच आहे, डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर म्हणजेच ओएम, आणि हे आहे 3 सेंटीमीटर. सगळ्यात साधी गणित आहेत. अजून जरी काय वाटलं तरी सांगा, फक्त पायथागोरस यूज केलंय. पाहून घ्या, ज्यांना काय अडचण वाटते त्यांनी लगेच बोललं पाहिजे. प्रत्येकालाच मी तेच सांगतोय की अडचणी लगेच क्लिअर होणं अत्यावश्यक आहे. आणि 2 थेरम व्यतिरिक्त तिसरा नाहीच. चला, पहिलं एक्झाम्पल सांगायचंय. कोण सांगतंय, प्रॅक्टिस सेट मधलं 100% यायला पाहिजे. ज्यांनी ज्यांनी लक्ष दिलं त्यांच्यासाठी. चला उठा. प्रॅक्टिस सेट मधलं पहिलं एक्झाम्पल आपण फिगर काढू. डिस्टन्स ऑफ कॉर्ड AB. ऐका, हे सर्कल काढलं, कॉर्ड AB. ठीक आहे. आता डिस्टन्स ऑफ कॉर्ड AB फ्रॉम सेंटर. सेंटर पासून तो जी कॉर्ड आहे 8 सेंटीमीटर वर. त्यांनी डायमीटर विचारलंय आणि लेंथ ऑफ कॉर्ड आहे 12. चला, काय करता येईल रे बोला. हे परपेंडिक्युलर तर घ्यावंच लागणार आहे, हे जोडावंच लागतं. चला, स्टार्ट कशी होईल. इन सर्कल विथ सेंटर ओ सेंटर असणाऱ्या सर्कल मध्ये पहिल्यांदा परपेंडिक्युलरचा कन्सेप्ट टाका. काय येईल कन्सेप्ट, सेगमेंट OP परपेंडिक्युलर कॉर्ड AB. लगेच नियम येणार. कोणता नियम येणार, परपेंडिक्युलर drawn from center हा बायसेक्ट्सला कॉर्ड करतो. आता हे शॉर्ट मध्ये लिहिले. आता बायसेक्टला कॉर्ड करतो याचा अर्थ काय झाला, कॉर्डला बायसेक्ट करतो याचा अर्थ काय झाला, लेंथ AP इज इक्वल टू लेंथ PB इज इक्वल टू 1/2 लेंथ AB. अख्खी जी कॉर्ड आहे त्याचे 2 समान भाग होणार आहे. AB किती आहे आपल्याकडं, 12. चला, हे किती आलं, 6 सेंटीमीटर आलं. बरं, आता कुठं जायचं, बाय पायथागोरस. Therefore, in triangle OPA, अँगल OPA हे 90 घ्यायचं, बाय पायथागोरस म्हणायचं. OA स्क्वेअर इज इक्वल टू OP स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर.
तर पायथागोरस हा कन्सेप्ट लिहायचा आहे इथं. हा चला, OA ची व्हॅल्यू काढायची. OP 8, AP 6. आता पुटिंग व्हॅल्यू म्हणा, नाही तर नाही म्हणलं तरी काय अडचण नाही. चला, 8चा वर्ग 64 घ्या, 6चा वर्ग 36 घ्या, यांची ऍडिशन येते 100, स्क्वेअर रूट काढा. OA 10, युनिट लगेच टाकायचं. पण OA काय आहे? रेडियस. तुम्हाला काढायचं आहे काय? डायमीटर. आता रेडियस OA इज इक्वल टू 10 आणि मग डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू रेडियस म्हणायचं आणि 2 इंटू 10 20. सेंटीमीटर खूप महत्वाचं आहे, हाफ मार्क त्यालाच आहे. बरं, एक्झाम्पल तर तोंडी सोडताय. सेंटर पासूनचं अंतर 8 आहे, कॉर्ड 12 वाली आहे, 12चा हाफ करा, 6, 8, 10. बघता क्षणी उत्तर तयार आहे. 10 आलं, रेडियस येणार आहे, त्याच्या डबल डायमीटर. चला, दुसरं न सोडवता उत्तर सांगता येईल का? येईलच पाहिजे. हा, दुसरं न सोडवता उत्तर सांगताच यायला पाहिजे. डायमीटर आहे, ऐका, डायमीटर दिलंय, लेंथ ऑफ कॉर्ड दिली, ही कॉर्ड आहे. डायमीटर आहे 26 आहे म्हणल्यावर रेडियस किती येणार आहे? 13 येणार. O हा सेंटर घ्या, AB ही कॉर्ड घ्या, OP हे परपेंडिक्युलर घ्यायचं आणि कॉर्ड आहे 24. हे किती आलं? 12. मग त्यांनी आपल्याला विचारले डिस्टन्स फ्रॉम सेंटर किती आलं? 5. फक्त हे सगळं लिहायचं आहे. थोडं वाकडं करून काय उपयोग नाही हो. 5, 12, 13 हे ट्रिपलेट पार्ट आहे, त्याच्यामुळे लगेच उत्तर येते. परंतु जेव्हा शॉर्ट मध्ये लिहायची होती उत्तर, तेव्हा लिहिली नाही. तेव्हा लिहिली नाही. लिहिली हो, पण चुकीची लिहिली. कारण स्कॉलरशिप मध्ये सगळं शॉर्टकटच होता. तेव्हा ते नको वाटत होतं. आता हे आहे, हे नको वाटतंय. चला, काय लिहिणार स्टार्टला सांगा? इन सर्कल विथ सेंटर O सेंटर असणाऱ्या सर्कल मध्ये. बोला, परपेंडिक्युलर लिहावंच लागणार आहे. सेगमेंट OP परपेंडिक्युलर कॉर्ड AB. आता काय लिहायचं? तो नियम परपेंडिक्युलर drawn from center of circle bisects chord. तो कॉर्डला बायसेक्ट करतो. चला, पुन्हा ते झालं काय? लेंथ AP इज इक्वल टू लेंथ PB इज इक्वल टू 1/2 लेंथ AB. तर 1/2 इंटू 24 इज इक्वल टू किती आलं? 12. AP आणि PB 12. आता खूप सोपं काम राहिलं. डायरेक्ट ट्रायंगल मध्ये जावा. नाव इन ट्रायंगल AOP. आम्ही तेच पहिल्यांदा इथं अँगल P90 टाकायचा. त्यानंतरच पायथागोरस कडे जायचं. तर लक्ष द्यायला पाहिजे, देतय लक्ष म्हणून सांगितलं त्याला. ते असते. चला, AO स्क्वेअर इज इक्वल टू OP स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर.
तर पायथागोरस थेरम नुसार हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. एओ आहे 13 स्क्वेअर. ओपी तर काढायचे. एपी आहे 12. OP square is equal to 169 minus 144 25 आणि OP हे 5 सेंटीमीटर. फायनल आन्सर लिहायचं. डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर. डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर. सेंटर पासून कॉर्डचं डिस्टन्स आलं 5 सेंटीमीटर. आता तिसरं एक्झाम्पल तुम्हाला करायला देणार आहे. कसं करायचंय हे थोडस सांगणार आहे की ऍक्च्युअली काय करायचंय हे सांगितलं जाईल किंवा तुम्हाला विचारतो. काय येईल थर्ड मध्ये सांगा. एवढं सांगितल्यावर पहिले एक दोन बाकीचे झाले. रेडियस ऑफ सर्कल दिलेले 34. कॉर्ड पासूनचं डिस्टन्स दिलेले 30. सेंटर पासूनचं कॉर्डचं डिस्टन्स 30 आहे. आणि लेंथ ऑफ कॉर्ड पुन्हा सगळा तोच प्रकार आहे बर का. तोच सगळा प्रकार आहे. तुम्हाला ही कॉर्ड घ्यायची. रेडियस ऑफ सर्कल 34 म्हणजे रेडियस ऑलरेडी 34 दिली. AB ही कॉर्ड आहे. O हा सेंटर आहे. हा परपेंडिक्युलर आहे आणि हे अंतर आहे 30. त्यांनी लेंथ ऑफ कॉर्ड विचारली. आता तुम्ही तुमचं डोकं वापरून ते काढायचं. चौथं आणि तिसरं. आता चौथ्यात काय दिलंय पहा. रेडियस ऑफ सर्कल 41. रेडियस ऑफ सर्कल 41 युनिट. लेंथ ऑफ कॉर्ड PQ. आता ही कॉर्ड PQ आहे. तर PQ आहे 80 युनिट्स. चला त्यावरून 40 काढायचं. रेडियस आहे 41 युनिट. चला इथं आपण पायथागोरस यूज करून OA म्हणजे डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर काढायचंय. ट्राय तरी करा. चला उत्तर आता कसं आलंय काय काय आलंय जरा चेक करा. प्रश्न क्रमांक 3. आता तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय तर लेंथ ऑफ कॉर्ड काढायची. तर लेंथ ऑफ कॉर्ड ज्या वेळेला तुम्हाला काढायची असेल. लेंथ ऑफ कॉर्ड म्हणजे EB आहे. तर त्याच्यामध्ये काय म्हणणार तुम्ही ऐका. इन सर्कल विथ सेंटर O सेंटर असणाऱ्या सर्कल मध्ये परपेंडिक्युलर लिहायचंच आहे. कोण परपेंडिक्युलर आहे. OP हे कॉर्ड AB ला परपेंडिक्युलर आहे. लगेच नियम लिहायचा आहे. इथं लिहा नाही तर खाली लिहा. तर परपेंडिक्युलर आता मुलांनी बऱ्यापैकी लिहिला नाही बरं का नियम. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर
तो कॉर्डला बायसेक्ट करतो. आता कॉर्डला बायसेक्ट करतो म्हणजेच इथं एपी इज इक्वल टू पीबी इज इक्वल टू 1/2 लेंथ एबी येतं. आता खाली नियम परत लिहावा लागू नये म्हणून ह्याला नंबर देऊन टाकू आपण. कारण परपेंडिक्युलर लिहिलंय लगेच तिथं बायसेक्टचा नियम लिहिला. बायसेक्टच्या नियमावरनं काय आलं, एपी इज इक्वल टू नुसतं एपी इज इक्वल टू 1/2 एबी लिहिलं असतं तरी चालत होतं. पीबीची काही गरज पण नव्हती. बर, इथं याच्यापेक्षा याचा उपयोग नाही. नाव in triangle AOP, angle P is equal to 90. Therefore, AP square plus OP square is equal to AO square by Pythagoras. चला, AP ची व्हॅल्यू आहे, AP काढायचंय. OP आहे 30, AO आहे 34. आणि मुलांनी इथं काय केलंय माहितीये का, 34 चा जो स्क्वेअर आहे तो स्क्वेअर करताना चुकीचा स्क्वेअर केलाय. स्क्वेअर करायची जरा पद्धत नीट लक्षात घ्या. अगदी साधे सोप्या पद्धतीने गेला तरी काही अडचण येत नाही. 34चा वर्ग करायचा आहे ना तुम्हाला, तर 34चा वर्ग करताना 4चा वर्ग 16, 16चं 6 घ्यायचं, 1 हातच्या घ्यायचा, 3 चौक 12, 12 दुणे 24, 2 एबी डबल करायचं, 24 आणि 1 25, हातच्याले 2 आणि 3चा वर्ग 9, 9 2 11, 1156 हा वर्ग आहे. परत एकदा लक्षात घ्या, हे खरंच अवघड नाही. तुमच्या डोक्यात आलं पाहिजे 30चा वर्ग 900. तुम्हाला पुन्हा पुन्हा एकदा सांगतोय, 30चा वर्ग 900, 4चा वर्ग आहे 16. आता 4 त्रिक 12, 12 गुणुले 20 240. हे पण सोपं आहे. कसा केला मी स्क्वेअर, 34चा स्क्वेअर करताना 30चा वर्ग लिहिला 900, शेवटचा 4 आहे 4चा वर्ग लिहिला 16, 3 चौक 12, 12 गुणुले 20, 20च करायचं. 2 अंकी असताना 20 करायचं, 3 अंकी असताना 200 करायचं. तर यामध्ये ऍडिशन केलं की वर्ग येतो. तुम्हाला जर फास्ट काढायचं असेल तर. आता याच्यात मुलांनी जर चुकले असतील तर सगळं उत्तर चुकलं. मला वाटतं आर्यन ओजस यांचं याच्यातच चुकलंय. वर्गामध्ये चुकू नका. त्यांनी वजाबाकी 356 केली, वर्गमूळ त्याचं 16 काढलंय. AP इज इक्वल टू 16. तर हे स्क्वेअर रूट आलं आणि आता व्हॅल्यू बरा. देअरफॉर लेंथ AP इज इक्वल टू 1/2 लेंथ AP हे आपल्याकडे अवेलेबल आहे फ्रॉम 1. AP ची व्हॅल्यू 16 टाका इज इक्वल टू 1/2 लेंथ AB. हे 1/2 पलीकडे जाऊ द्या. लेंथ AB इज इक्वल टू 16 into 2. फक्त 32 हे उत्तर आलं म्हणजे सगळे मार्क मिळाले असं अजिबात होत नाही. आपलं काय चुकलंय बघा. प्रश्न क्रमांक 4. आता याच्यामध्ये तुम्हाला काढायचं काय आहे, डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर. म्हणजे कोणतं डिस्टन्स काढायचं, OA. तर पहिल्यांदा इथं इन सर्कल विथ सेंटर O. चला परपेंडिक्युलर लिहा लगेच. सेगमेंट OA परपेंडिक्युलर कॉर्ड PQ. चला लगेच काय म्हणता येईल, बोला लगेच. परपेंडिक्युलरचा जो नियम आहे तो नियम लिहायचा. बर, त्याच्यावरून काय लिहिता,
लेंथ AP इज इक्वल टू 1/2 लेंथ PQ. बर, PQ किती आहे? 80 आहे. आणि त्याच्यावरून AP आपल्याकडे आलं 40 युनिट. ऐका, परत एकदा लक्षात घ्या, सेंटीमीटर नाही लिहायचं. त्यांनी आपल्याला सेंटीमीटर दिलं असेल तरच. आता AP आलं, हे डायरेक्ट पायथागोरस यूज करा, संपलं का नाही? सो हा काळे उभा राहा जरा. खूप लक्ष देते बरं का हे लेकरू आहे. हा, काय सांगायलाच नको. हा चला, पायथागोरस सांगा. मी फक्त पायथागोरस विचारतोय, बाकी काय विचारत नाही. संयोगन ते काय करते हे नाही विचारलं मी. अरे पायथागोरस सांग. कोण माहिती? कोण? इन ट्रायंगल AOP अँगल A बरोबर 90. AP स्क्वेअर प्लस OA स्क्वेअर. कॉन्फिडन्स वाढवायसाठी असली गणित गरजेचे आहेत बरं का. तरी पण काही मुलं चुकवत आहेत. आणि काही जणांकडे असा इगो आहे, येत असलं तरी सोडवत नाही. हा, मी सांगतो काही काहीची नावं पण सांगतो. सांगा वैष्णव तुझ्या कानात. आहेत काही जण की एवढं सोपं आहे, मग कशाला करायचंय? वाटतंय ना श्रेय, अशी लोक पण आहेत की नाही काही? सोडवलं स्वप्न. तर अशा लोकांना एक लक्षात घ्या, अजून पण सांगतो, ही मेथडच रॉंग आहे. सोडवलंच पाहिजे, हाताखालून गेलं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं ना. आता आमच्या आर्यनला वाटत होतं, पण चुकलं की नाही. त्यासाठी हाताखालून गेलं पाहिजे, थोडीशी शाई गेली पाहिजे, कागद गेला पाहिजे. त्यांचा विचार असेल देशाच्या साधन संपत्ती वाचली पाहिजे, जतन करून ठेवली पाहिजे. नॅचरल रिसोर्सेस शुड बी कॉन्झर्व्ड, प्रिझर्व्ड फॉर द फ्युचर जनरेशन. आपल्याकडं देवाने दिलेली ही संपत्ती आहे, ती फक्त भाड्यानं आतापर्यंत वापरून पुढच्या पिढीला द्यायची आहे, म्हणून ते वाचवत आहे. आदर्श चांगली गोष्ट आहे, वाचवणं हे चांगली गोष्ट आहे की नाही, बचत आहे की नाही. AP स्क्वेअर, AP ची व्हॅल्यू आहे 40, 40 चा स्क्वेअर OA. इथं लिहिताना हा, तर AP 40 OA काढायचे आणि OP आहे 41. 1600 अधिक OA स्क्वेअर बरोबर 1681. 80 नाही, 80 कसं दिसलं साक्षी? कुणाला दिसलं? चला स्क्वेअर रूट काढून घ्या. OA इज इक्वल टू 9 युनिट. आणि हेच आपल्याला राईट करायचं आहे, डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर. ते फायनल लिहिलं पाहिजे. आणि टेस्टला हे फायनल आन्सर लिहिलं नाही तर अर्धा मार्क कट होणार. डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर, तर OA हे डिस्टन्स आहे 9 युनिट. क्वेश्चन नंबर 5. सेंटर ऑफ 2 सर्कल्स. 2 सर्कल आहेत. कसली सर्कल आहेत रे? सेम नाही, कॉन्सेंट्रिक सर्कल्स. कसली सर्कल आहे? कॉन्सेंट्रिक सर्कल आहे. त्यांचं सेम सेंटर आहे. आणि chord AB of bigger circle intersects the smaller circle in points P and Q. बरं, आता याच्यामध्ये पुन्हा एकदा लक्षात घ्या की chord AB ही लहान वर्तुळाला PQ मध्ये इंटरसेक्ट करते. याच्यात तुम्हाला आताच्या घडीला हे पहिलं
हे जोडून घ्यायचं. नाव काय द्यायचंय ते द्या. समजा नाव सी दिलं. बरं, याच्यामध्ये अगदी सरळ सरळ काय करायचं, हे जॉईन करून घ्यायचं आणि अगदी एका ओळीत म्हणलं तरी कळत आहे. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल बायसेक्ट्स द कॉर्ड. म्हणून काय आलं, AC इज इक्वल टू BC आणि परत PC इज इक्वल टू QC. दोन्ही समीकरणाची वजाबाकी करा, तुम्हाला मिळालं AP इज इक्वल टू BQ. फक्त लक्ष द्यायला पाहिजे. तर पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या, याच्यात करायचं काय आहे, तर परपेंडिक्युलरचा जो नियम आहे तो नियम लिहावाच लागेल. आता याच्यात कन्स्ट्रक्शन काय म्हटलं आपण, ते काही फार मोठं कन्स्ट्रक्शन नाही. काय जॉईन केलं, जॉईन बोला, OA OP OQ OB. ड्रॉ परपेंडिक्युलर किंवा डायरेक्ट असं म्हणू शकता, ड्रॉ सेगमेंट OC परपेंडिक्युलर कॉर्ड AB. तर सेंटर O मधून आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय. बर, आता कन्स्ट्रक्शन लक्षात आलं. O मधून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि त्या रेडियस जोडून घेतलेले आहेत. OA OP OQ OB जोडून घेतलं. जोडून घेतलं की संपला विषय. पायथागोरसच्या सारखं आपला परपेंडिक्युलरचा जो नियम आहे तो फक्त यूज करा. आता काय म्हणायचं, इन ऐका किती सोपं आहे आणि परीक्षेसाठी हे गणित येणार हे लिहून देतो. खात्रीशीरपणे हे गणित येतं, कारण गणित सोपं आहे. तरी आमच्या लेकरांनी प्रयत्न केलेच नाही, सोडवलंच नाही. बोर्डवर कधी येतंय आणि मग विचारसरणी असो, ज्याची त्याच्या विचारसरणीचा ज्याची त्याला लखलाभ हो. अजून काय टिंब असतं ते म्हणत नाही ना मी. तर याच्यात आता इन बिगर सर्कल किंवा मोठ्या वर्तुळामध्ये, आता मोठ्या वर्तुळामध्ये ऐका काय आहे इथं, इन बिगर सर्कल सेगमेंट OC परपेंडिक्युलर कॉर्ड AB. बर, OC हे AB ला परपेंडिक्युलर आहे, हे कन्स्ट्रक्शन केलंय आपण. किंवा इथं दोन्हीचं एकत्रित घेतलं तरी चालतं. इन बिगर सर्कल किंवा एक्सटर्नल अँड इंटेरियर असं पण म्हणू शकता. अँड इन बिगर अँड स्मॉलर सर्कल दोन्हीचं एकत्रित लिहिलं तरी पण चालतंय. बिगर मध्ये OC परपेंडिक्युलर AB आणि स्मॉलर मध्ये बोला OC चे परपेंडिक्युलर PQ. कॉर्ड म्हणा नाही तर सेक म्हणा, काय त्याच्याशी फार मोठी अडचण नाही. कॉर्ड PQ. बर, दिस वन इज कन्स्ट्रक्शन. ऐका पहिल्यांदा परपेंडिक्युलर लिहा. बर, परपेंडिक्युलरचा नियम लिहायचा. काय नियम आहे, परपेंडिक्युलर drawn from center of circle bisects the chord. तो कॉर्डला बायसेक्ट करतो. आता कॉर्डला बायसेक्ट करतो म्हणून दोन्हीचं पण लिहायचं, एकदम मोठ्याचं लिहायचं. मोठ्याचं काय लिहिणार, AC इज इक्वल टू CB. याला इक्वेशन नंबर 1 द्या. चला दुसरं, PC
इज इक्वल टू सी क्यू. ऐका, ह्या दोघांची फक्त वजाबाकी करा. चला डाव्या बाजूतनं डावी बाजू वजा करा. बोला कसं लिहायचं? काय लिहिणार? AP मायनस PC इज इक्वल टू CB मायनस CQ. ऐका, थोडस चुकीचं AC लिहायला पाहिजे होतं, इथं AP झालं. हा, हे AC मायनस PC आणि BC मायनस CQ. पूर्ण AC न PC जाऊ द्या. काय राहिलं? AP आणि CB न CQ जाऊ द्या. किती अवघड आहे ना? असलं कुठं अवघड गणित असतं काय? तर A डॅश B डॅश C डॅश Q डॅश B या सर्व गणितामध्ये 3 मार्काचं किंवा 4 मार्काला सुद्धा हे गणित येऊ शकतं. आणि ते गणित म्हणजे AP इज इक्वल टू BQ. हे एक्झाम्पल अतिशय महत्वाचं आहे. आता या एक्झाम्पल मध्ये काय केलं आपण? परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल बायसेक्ट्स द कॉर्ड. एका मोठं सर्कल घेतलं, एका स्मॉलर घेतलं. मोठ्यामध्ये आपण AC इज इक्वल टू BC घेतलं, लहान मध्ये आपण PC इज इक्वल टू CQ घेतलं आणि या दोन्ही समीकरणांची वजाबाकी केली. आता लास्टचे जे एक्झाम्पल आहे, तर त्या एक्झाम्पल मध्ये बघा, जर डायमीटर कॉर्डला, ऐका, if a diameter of a circle bisects the two chords of circle, then those two chords are parallel to each other. बरं, आता फिगर कशी काढायची सांगा याच्यामध्ये. डायमीटर हा दोन कॉर्डला इंटरसेक्ट करतोय. समजा ही एक कॉर्ड घ्या, हे अनादर एक कॉर्ड घ्या, आणि हा जो डायमीटर आहे, हा डायमीटर घ्या जो कॉर्डला, आता या दोन्ही कॉर्डला बायसेक्ट करतोय. एक कॉर्ड आहे AB, दुसरी कॉर्ड आहे CD. आता या कॉर्डला आपण P आणि Q मध्ये बायसेक्ट करतो. तर डायमीटर जो आहे, आता हा डायमीटर MN, हा डायमीटर O सेंटर असणाऱ्या सर्कलचा आहे, हा याला बायसेक्ट करतो. तेव्हा त्या दोन कॉर्ड पॅरलल आहे. चला, गिव्हन मध्ये काय लिहिणार सांगा? गिव्हन, हे सांगताच आलं पाहिजे, इन सर्कल विथ सेंटर O सेंटर असणाऱ्या सर्कल मध्ये डायमीटर, पृथ्वीराज, डायमीटर MN bisects chord AB and CD at points P and Q. तर डायमीटर MN हा AB आणि CD या दोन कॉर्डला P आणि Q या बिंदूमध्ये बायसेक्ट करतो. बायसेक्ट म्हणजे दोन भाग समान होतात. आता त्याच्यावरून चला टू प्रूव्ह काय येणार? टू प्रूव्ह
सेगमेंट ए बी, पॅरलल सेगमेंट सी डी. चला आता काय करता येईल पुढं, या दोन कॉर्ड तुम्हाला पॅरलल दाखवायचे. एबी आणि सीडी या कॉर्ड पॅरलल कशा दाखवणार. खूप महत्वाचे असे पॉइंट आहेत, पण हे कळायला पाहिजे. परपेंडिक्युलरच दाखवावं लागेल आणि मगच तुम्हाला इंटेरियर अँगल किंवा करस्पॉन्डिंग अँगल घ्यावे लागतील. हा चला पी ऐका, इकडे लक्ष द्या. तर एपी इथं आपण पहिलं काय करू, डायमीटर mn bisects chord AB and CD. आता याचा अर्थच काय झाला, AP इज इक्वल टू PB आणि CQ इज इक्वल टू QD. लाइन सेगमेंट जॉइनिंग, लाइन सेगमेंट joining center of circle and midpoint of chord कॉर्डला परपेंडिक्युलर पहिल्यांदा दाखवलं. तर मिडपॉइंट कोणता आहे, AB चा मिडपॉइंट P आहे, CD चा मिडपॉइंट Q आहे. मिडपॉइंट जोडणारा जो लाइन सेगमेंट आहे कोणता, OP आणि OQ. तर याच्यामध्ये हेच पहिल्यांदा आपल्याला इथे दाखवता आलं की सेगमेंट OP परपेंडिक्युलर chord AB, सेगमेंट OQ परपेंडिक्युलर chord CD. तर मध्यबिंदू आणि सेंटर यांना जोडणारा लाइन सेगमेंट कॉर्डला परपेंडिक्युलर आला. इथं परपेंडिक्युलर दाखवलं, तर परपेंडिक्युलर दाखवलं की विषयच क्लोज झाला. एकतर करस्पॉन्डिंग न जावा किंवा इंटेरियर न जावा. देअरफॉर कोणते अँगल घेऊ शकता, अँगल APO आणि अँगल CQO हे दोन्ही 90 आले. अँगल APO प्लस CQO हे 90 प्लस 90 हे 180 आले. बर, हे जर सप्लिमेंटरी आले तर बाय इंटेरियर अँगल टेस्ट, देअरफॉर बाय इंटेरियर अँगल टेस्ट, इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतील तर आपल्याला डायरेक्टली म्हणता येतं कॉर्ड AB पॅरलल कॉर्ड CD. तर करस्पॉन्डिंग न पण आलं असतं. फर्स्ट काय घेतलं की MN मुळे AB आणि CD कॉर्ड बायसेक्ट होतात, म्हणजेच AP इज इक्वल टू PB, CQ इज इक्वल टू QD. मिडपॉइंट जोडणारा लाइन सेगमेंट OP आणि OQ हे त्या कॉर्डला परपेंडिक्युलर दाखवले, आणि परपेंडिक्युलर दाखवले म्हणजे हा जो अँगल आहे हा 90 आला. बरं, 90 प्लस 90 180 म्हणजे इंटेरियर अँगल तुम्ही सप्लिमेंटरी दाखवले. इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी आले की त्या लाइन्स पॅरलल येणार, कंपल्सरी पॅरलल येणार.